राष्ट्रगीत शुरू करेंगे। त्यामुळे आंदोलनकर्त्या मुलांना धमक्या देणं सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। विद्यार्थ्यांना वंदन करतो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। एका जुरळानं हुकुमशहाला नरमवलं, संरक्षण मंत्री प्रधानांच्या संरक्षणासाठी पुढे आलेले असा आरोपही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। त्यामुळे जाताना या सभास्थळावरून जाताना महिलांची विशेषतः काळजी घ्या आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसांचे आभार राज ठाकरे यांनी मानलेले आहेत। हाच फरक आहे की मुंबई पोलिसांनी आजच्या या सभेसाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं, मात्र दिल्ली पोलिसांचं चित्र वेगळं होतं आणि हाच फरक मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलिसांमधला राज ठाकरेंनी नमूद केला। एकंदरीतच ही जल्लोष सभा आता पार पडलेली आहे। राष्ट्रगीत सध्या सुरू आहे। या जल्लोष सभेमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाल्याचं पाहायला मिळाले। यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवरती सडकून टीका केली आहे। बंधुत्व स्वीकारणारे अंधभक्त मुलांना धमक्या देत आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या सगळ्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलनकर्त्यांचं अभिनंदन केलंय। देशातील तमाम देशभक्तांना नमन असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकलेत असं उद्धव ठाकरे म्हणाले। राजसाहेब ठाकरे जी आगे बढ़ो, भारत माता की वंदे वंदे वंदे। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे जी आगे बढ़ो। त्यामुळे या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। कुठल्याही पक्षाची ही जल्लोष सभा नसून या ठिकाणी सगळे देशभक्त जमा होतील असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं होतं। याच पार्श्वभूमीवर या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं हे सगळे तरुणाई असेल, लहानग्यांपासून वयोवृद्ध असतील, हे सगळे जमलेले ही दृश्य आहेत या सभास्थळावरची, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिक सध्या दिसून येत आहे। हातात तिरंगा घेत हे सगळे तरुण या सभेमध्ये, या जल्लोष सभेमध्ये सहभागी झाले। उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली, तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांचं, आंदोलनकर्त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। तुमच्या प्रयत्नांना, तुमच्या या आंदोलनाला यश आलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन असं म्हणत राज ठाकरेंनी या सभास्थळी वक्तव्य केलं। रोहित पवारही या सभास्थळी उपस्थित असल्याचं दिसतंय। हा या देशातल्या अलोकशाही सरकारचा इशारा आहे। मोदी शहा सर, आज जिस तरीके से आप विक्ट्री रैली निकाली गई, क्या कहना चाहेंगे सर? किस तरीके से जो है कई बस हो गया। तर लोकशाहीला उत्तर दिलेलं आहे। लोकशाही नेमकी काय असते हे या आंदोलनकर्त्यांनी दाखवून दिल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलेलं आहे। तर या सगळ्या परिसरामध्ये सध्या जोरदार घोषणाबाजी ही केली जाते। ही दृश्य आहे सभास्थळावरची, ज्या ठिकाणी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे त्याचबरोबर शर्मिला ठाकरे या उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। देशभक्तीपर गाणी या परिसरामध्ये वाजवली जात आहेत। या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना यश आलं। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याकडून या जल्लोष सभेचं आयोजन करण्यात आलं। मनसेचे सर्व नेते, पदाधिकारी, त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी या जल्लोष सभेमध्ये सहभागी झाले। तर रोहित पवारही या सभेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। मंचावरती आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे एकत्र पाहायला मिळाले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी यावेळी आपलं मनोगतही व्यक्त केलं। एका झुरळानं हुकुमशहाला नमवलं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर संरक्षण मंत्री प्रधानांच्या संरक्षणासाठी पुढे आलेले असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। तर गेल्या अनेक दिवसांपासून सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वामध्ये दिल्लीतील जंतर मंतरवरती आंदोलन सुरू होतं। त्यानंतर सोनम वांगचुक यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं, त्यांचं आंदोलन मोडीत काढण्यात आलं। त्यानंतर अभिजित दिपके या आंदोलनावर ठाम होते। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी घोषणा अभिजित दिपके यांच्याकडून करण्यात आली होती। 20 जुलै ज्या दिवशी खरं तर नवी दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या। 20 जुलैला जंतर मंतर मैदानावरून
संसद भवनापर्यंत मोर्चा निघाला, ज्यावेळी पोलिसांकडून या सगळ्या आंदोलनकर्त्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तरीही मात्र हे आंदोलनकर्ते आपल्या आंदोलनावर ठाम होते. धर्म के प्रांत को भी वहाँ पे जो भी बॉर्डर्स है वो तोड़ के इंडिया से तर त्यामुळे अभिजित दिपके यांच्या या आंदोलनाला अखेर यश आलं. काल धर्मेंद्र प्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर CJPनं आपलं आंदोलन मागे घेतलं. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे बंधूंकडून या जल्लोष सभेची घोषणा करण्यात आली. देशातील तमाम देशभक्तांना अभिवादन असं राज ठाकरे यांनी म्हटलं. ही दृश्य आहेत ठाकरेंच्या जल्लोष सभास्थळावरून, ज्यावेळी मंचावर आदित्य ठाकरे हे तिरंगा फडकवताना दिसून येत आहेत. देशभक्तीपर गीत या ठिकाणी वाजवली जात आहेत.